मुंबईच्या वरळी डोममध्ये विजय मेळावा पार पडला। या मेळाव्यासाठी मनसैनिक शिवसैनिक हजारोंच्या संख्येने एकत्र आले। मेळाव्यानंतर बाळासाहेबांना जितका आनंद झाला असता तितका आनंद आज आम्हाला होतोय अशा भावना मनसैनिक आणि शिवसैनिकांनी व्यक्त केल्या। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी नंदकिशोर गावंडे यांनी। पाहूया। एक दृश्य संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाला पाहायला मिळालं। पहिल्यांदाच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि संपूर्ण फॅमिलीसह वरळी डोम इथे विजयी मेळावा साजरा झाला। खरं तर हिंदीची सक्ती जी होती तो GR रद्द झाला नाही तर मोठा मेळावा झाला असता। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर तमाम महाराष्ट्रभरातून जे मनसैनिक असू दे किंवा शिवसैनिक या वरळीच्या डोममध्ये या दोघांना एकत्र बघण्यासाठी आलेले होते। आपल्यासोबत तेच मनसैनिक आणि शिवसैनिक दोन्ही आहेत। काय नेमकं मनात ठेवून या ठिकाणी आलेला होतात, काय भावना होत्या, दोघांना सुद्धा आज तुम्ही एकत्र बघितलं, त्यांच्या फॅमिलीला एकत्र बघितलं, काय आजच्या भावना होत्या? दोन्ही बंधूंना बघून आम्हाला बाळासाहेबांची आठवण झाली की आज बाळासाहेब हयात असते तर त्यांना सर्वाधिक आनंद झाला असता। पण असो, काळाचा महिमा आहे। शेवटी महाराष्ट्र जनतेला आज आनंदाचा दिवस बघितला आणि आम्हाला अभिमान आहे की या ऐतिहासिक क्षणाची आम्ही साक्षीदार आहोत। आज खूप आनंद झालेला आहे आम्हाला महाराष्ट्र सैनिक म्हणून। पण आज महाराष्ट्राच्या जनतेला, मराठी माणसाला या ठिकाणी धन्यवाद देतो। आज दोन गोष्टीचा खूप आनंद झाला आहे। एक गोष्टीचा, जी महाराष्ट्रातून मरणावस्थेत होती ती राजसाहेबांनी तिला जिवंत केली, आणि दुसऱ्या गोष्टीचा आनंद या झाला आहे की दोन्ही भावांना आज एकत्र पाहून आजचा आनंद म्हणजे सांगण्याच्या पलीकडचा आनंद झालेला आहे। खूप आनंद झाला आणि त्यात ज्या झालेल्या गर्दीतून एकच सिद्ध होत आहे की मुंबई महाराष्ट्र मराठा माणसाची होती, राहील आणि आहे। मराठी माणसाला सगळ्यात जास्त आनंद झाला दोन्ही भावांनी एकत्र आल्यानंतर। आणि आता मुंबईवर आणि महाराष्ट्रासह मुंबईसह महाराष्ट्राला ठाकरे ब्रँडच चालणार, बाकी कुठल्यापेक्षा चालणार नाही। आणि बाळासाहेबांना जो आनंद झाला असता तोच आनंद आम्हाला होतोय अशा एकंदरीत प्रतिक्रिया ज्या आहेत त्या या दोन्ही गटाकडून सुद्धा, दोन्ही मनसैनिक शिवसैनिकांकडून व्यक्त झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई।